कुणाचाही आवाज येत नाही. एवढं शांत वातावरण म्हणजे आमच्या बाबांनी कोणता तरी निर्णय घेतला असेल आणि याची शंका प्रत्येकाच्या मनात वावरत असणार. माझ्या बाबतीत तर कोणता तरी असा निर्णय घेतला नसेल ना, का कदाचित माझ्यावर रागे भरले नसतील ना. अनेक शंका माझ्या मनात निर्माण होते. भीती वाटते त्यांच्यापर्यंत जाण्याची. पण नाही, बाबा कितीतरी रागावले असतील तरी त्यांचा राग कसा शांत करावा हे परिपूर्ण ज्ञान आहे म्हणा. पण बाबांच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय माझ्या मनाला नाही समजत. या क्षणी काही जरी झालं असेल, आलेलं संकट माझं मन तृप्त झालं. कळू लागल्या दिवसापासून तुम्ही मला अशी शिकवण देत आलात बाबा. एवढंच नव्हे तर पुऱ्या विश्वाचं ज्ञान तुम्ही मला दिलात. ज्ञानाचा बोधामृत तुम्ही मला पाचिलात. बरोबर आहे. अस्त्र शस्त्र सर्व विद्येत तुम्ही मला पारंगत केलात. लहान असताना कठी जो ज्यानं केवळ अपराध केला त्याला शासन कोणत्या प्रकाराने कसं करावं हे सुद्धा तुम्ही मला शिकविलात. पण बाबा, हे मी सारं शिकले कशावरून? केवळ तुमच्या आशीर्वादाच्या कृपेवर. अगदी बरोबर आहे. हे तर सत्य आहे. आणि याला कारण खरं काय असेल तर केवळ कळू लागल्या दिवसापासून या तुमच्या चरणाला स्पर्श केला. आणि तो स्पर्श जर का माझा हात झाला नसेल तर केवळ माझ्या मनाला शांती नाही, माझं मन समाधानी नाही. प्रत्येक मुलानं जर का आई बाबाची सेवा केली असेल आणि आई बाबाचा जर का त्याच्या पाठीशी शिवाने बाबा, पार पडतो. खरं जर पाहिलं असेल ना तर मूल लहान असताना तिला मातृप्रेमाची जरूर असते. बरोबर आहे. पण मातृप्रेम काय असतं आणि पितृप्रेम काय असतं हे केवळ तुम्ही एकाच वेळी मला पटवून दिला. बाबा, या तुमच्या संसारात वावरत असताना जर का माझ्या हातून कधी चूक झाली असेल, कळत नकळत जर का अपराध माझ्या हातून घडला असेल, अन्याय जर का कधी मी केला असेल तर क्षमा मागतो. बाबा, क्षमागती माणसाचं जीवन हे चुकण्यासाठी आहे. पण जरूर संवाद होऊन योग्य मार्गाने वाटचाल करणं हे सुद्धा माणसाचं कर्तव्य आहे. म्हणूनच बाबा, आता माझ्या काळजाचा एक तुकडा आहे आणि अशा या काळजाच्या तुकड्यावर जर का मी आठवलो त्या विश्वात जगू शकेल. बाबा, परिपूर्ण ज्ञान आहे मला. म्हणूनच स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण व्हावं आणि स्वमनाचं समाधान व्हावं यासाठी आपले बाळ कमाल आपल्या पूज्याने पवित्र बाबा, 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 द्या हो, द्या हो आशीर्वाद.
आशीर्वाद मिळतात. खरं तर आता माझ्या मनाचं समाधान झालं. पण बाबा, आपल्या आशीर्वादाशिवाय माझं मन कधीच कुठं रमत नाही. माझं मन जर प्रयत्न तरी केला नसेल तरी बाबा, तुमच्याशिवाय मी क्षणभर जरी दूर जरी गेले असेल तरी मला करमत नाही. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद मला मिळत नाही तोपर्यंत मला कोणतीही चांगली गोष्ट जरी माझ्या दृष्टिकोनात आली असेल तरी सुद्धा त्यात मला हवा तसा रस मिळत नाही. याला कारण कारण पितृप्रेम आणि मातृप्रेम हे कसं चाखावं हे मी आपल्याकडून शिकले. हो बरोबर आहे. आणि म्हणूनच केवळ मला अशा गोष्टीचा आणि शिवाय तुमच्या आशीर्वादाचा नेहमी सदोदित मला सवय म्हणून माझं मन अस्वस्थ राहते. आता पहा मी किती हर्षवर्धन, अगदी बरोबर आहे. मी किती आनंदित झाले. कारण बापाची भेट झाली. शुभ मंगल शांतीचा आशीर्वाद. बाबा, मला तर असं वाटतंय की कोणतीही इच्छा माझ्या मनात जरी निर्माण झाली असेल तरी सदोदित आपल्या जन्मापासून आपल्या जन्माच्या सेवेतच राहावं. आणि अजून माझ्यात काही कमतरता आहे त्या गोष्टी आपल्याकडून शिकून घ्याव्या. म्हणूनच तुमच्यापासून मला कधीच दूर जावंसं वाटत नाही. माझ्यापासून दूर राहा. पण काय कसं आहे बाळाभाई, काय तू आता लहानाची मोठी झाली. आता स्त्री म्हणजे हे पराक्रम असतं. योग्य वेळी घराच्या स्वाधीन करावं हे प्रत्येक आई बापाचं कर्तव्य असतं असं तरी म्हणतात तरी. त्यावेळी एखादा मित्र पाहावा, त्याच्याशी तुला भेटावं लागतं आणि तो तुला सुखी संसार या उघड्या डोळ्याने बाबा, कित्येक राज बैठक काय त्याचा उपयोग झाला. नमस्कार. नमस्कार. माझी ओळखी तुम्हाला असेल. हो.
आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. आणि त्या पहिल्या पायरीवर जो उभा राहिला आत्मविश्वासानं त्यानं कळस गाठण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच माझी मनदेवता मला ग्वाही देऊन सांगते, हो तुमच्या लाडक्या भावाला मी शुद्धी आणू शकतो. माझ्या या लाडक्या कन्या रत्नाला आपण शुद्धीवर आणणार आणि असं का काय माहिती माझी अट आहे आणि ती जर अट मान्य असेल तरच मी या शुद्धी आणू शकतो. युवराज प्रताप सांगा अशी आपली कोणती अड आहे? माझी एकच अट आहे, ही रात्रीची वेळ चारी बाजू अंधकार पडलेला आहे. हिला शुद्धीवर आणणार असताना, या बाईना शुद्धीवर आणणार असताना हिच्याशिवाय आणि माझ्याशिवाय तिसरा कोणी असता कामा नये. आधार रडलाय त्याला बरा झाला पाहिजे आणि असाच जर आधार राहिला कोणी लग्न करणार की तिच्या बरोबर. खरे बाप आहात तुम्ही. मला दोन तरुण एकत्र झाल्यानंतर काय प्रमाद घडेल सांगता येणार नाही. म्हणूनच माझ्याबद्दल तुम्हाला संशय येतोय, पण माझा जन्म राज खेळण्यात झालाय. ज्याप्रमाणे तुम्ही एक क्षत्रिय वीर आहात त्याप्रमाणे मी सुद्धा एक क्षत्रिय आहे. म्हणून तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतोय, मी माझ्या जीवनात पर स्त्री माता समान, परकन्या भगिनी समान आणि परात धान गोमाना समान मानले आहे. काही जरी झालं ना, जरी काही झालं तरी सुद्धा या तुमच्या मुलीकडं मी पापी दृष्टीनं पाहणार नाही. प्रताप या सगळ्यावरून खरोखर माझा तुझ्यावर विश्वास बसला. काही हरकत नाही, वाट मान्य एवढं आमचं पण एक सूचना आहे, अशी शुद्धीवर येता क्षणी वेळ लावायचा नाही, लवकर यायचं. त्यापेक्षा गडबड घोटाळा व्हायचा. हरी आरोलकर या सिद्धेश्वर माझ्या कलागुणाचा गौरव करून हे मोहन पारितोषिक दिले, त्याचा तुमचे आभार म्हणून याचा मी स्वीकार करतोय. त्यात हरी सावंत आणि दिलीप मांजरेकर याने सद्यस्त्री बहुमत पारितोषिक दिले, त्याचा तुमचे आभार म्हणून याचाही स्वीकार करतोय. त्यात परमप्रिय मित्र बारके आरोलकर यानेही बहुमत पारितोषिक दिले, त्याचा तुमचे आभार म्हणून याचाही स्वीकार करतोय. नाट्य सुगो दिनांक 12 महिना 12 आणि वर्षही 12, दिनांक 12 महिना 12 वर्षही 12 या त्रिवेणी संगमावर उत्तम आरोलकर या सदस्याला आमच्या बाळकृष्ण गोरे देशातील नाट्य मंडळाला हे बहुमत पारितोषिक दिले, त्याबद्दल त्या आभार मानून याचा मी स्वीकार करतोय. विचार करतोय, एक सुंदर युवती
संतोष घारे यांनी मला पारितोषिक दिले, त्याच्या वाट्याला येणार नाही. तुम्हा सर्वांना नमस्कार करून त्याचा स्वीकार करतो. रसिक प्रेक्षकजनो, कैलासवासी दयानंद केळुसकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू केतन केळुसकर यांनी मला पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे सुरेश हळदणकर यांनी सुद्धा मला पारितोषिक दिलेलं आहे. तुम्हाला सर्वांना नमस्कार करून बाळकृष्ण मोरे दशावतार नाट्य मंडळातर्फे स्वीकार करतो. आज माझ्या सुंदरीला म्हणजे माझ्या बायकोला मी भेटायला आलो, पण माझ्याशी बोलत नाही. मी किती तटून आलोय. माझ्याशी जरा बोल ना. माझ्या बरोबर बैस, आपण प्रेमानं गुलू गोष्टी करूया. सुंदरी बैसाची माझ्या घरी. प्रतिसाद नाही. अगं पहा तरी मी किती प्रेम करतोय. सुंदरी, मी सागर आणि तू माझी सरिता. मी पोपट तू माझी मैना. रवींद्र बंगे याने मला पारितोषिक दिले. बंगे, माझी सुंदरी रागवली. मी पोपट आणि तू माझी मैना. मैने, माझ्या बरोबर जरा गुलू गोड बोल ना. अगं मी पोपट,
हे
हस्ताचा अधिकार येतो रे, येतो. हे काय घेऊन आला? मंत्र नाही लिहिलो. तुला शिल्लक ठेवणारच नाही. हा, धन्यवाद, या, या. ए,